ब्रेकनंतर टॉक टाइममध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण चर्चा करतोय क्रेडिट कार्ड घेताना या विषयावरती। सुरुवात अर्थातच प्रश्नापासून करतोय। सुरेश फुलारे यांचा औरंगाबादवरून प्रश्न आहे। सुरेश, आपला प्रश्न विचारा। मॅडम, माझा प्रश्न असा आहे। हां सुरेश, जेव्हा आपण क्रेडिट कार्ड तर हे लोक आपल्या मागे लागून बळजबरी देतात, पण बंद करताना ते बंद करत नाही किंवा बंद करताना ते पैसे मागतात। इतके पैसे दिले तर तुमचं अकाउंट बंद होतं, अदरवाईज तुमचं अकाउंट चालू राहतं। चालू ठेवल्यानंतर ते पेनल्टी लावतात। याच्यावर काय उपाय? याच्यावर उपाय म्हणजे बंद करताना तुम्ही क्रेडिट कार्ड जे आहे ते चार त्याचे तुकडे करायचे आणि बँकेकडे पाठवून द्यायचे। त्यामुळे ते क्रेडिट कार्ड ऑटोमॅटिक बंद होतं आणि नंतर तुम्हाला काही येऊ शकत नाही। आणि समजा जरी त्यांनी नंतर इंटरेस्ट जरी लावला तरी परत तुम्ही बँकेला लिहू शकता की मी या तारखेला एक तुकडे करून पाठवलेला आहे, त्यामुळे ऑटोमॅटिक ते कॅन्सल होतं कार्ड। पुढचा प्रश्न घेतोय रवींद्र कदम यांचा नवी मुंबईवरून। रवींद्र, आपला प्रश्न विचारा। सिटी बँकेचा मी 10 वर्षापासून क्रेडिट कार्ड वापरतोय, तर 1500 रुपयाचा चेक सिग्नेचर नॉट टॅली झाला म्हणून बाउन्स झाला, तर त्याला रिझर्व्ह बँकेचे गाईडलाईन्स काय पेनल्टी बाबतीत? फंड सफिशियंट असताना पण चेक बाउन्स झाला तर कुठल्या प्रकारची पेनल्टी लावू शकते बँक? चेक बाउन्स का झाला ते पहिलं सिग्नेचर त्यांचं सहीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला, ते मॅच झाला नाही म्हणून त्यांनी सांगितलं। सिग्नेचर मॅच नाही झालं तर अशा वेळेला तेच विचारतात की अशा वेळेला जर मग कॅश लगेच भरायला पाहिजे। पेनल्टी लागणारच ना, कारण चूक तुमची आहे ते प्रत्येक बँकेवर अवलंबून आहे। कारण बँक टू बँक, स्टेट बँक किंवा बँक ऑफ इंडिया किंवा सिटी बँक, ICICI बँक, सगळ्यांचे रूल्स वेगवेगळे आहेत। म्हणजे त्याच्यावर किती पेनल्टी लावायची ते प्रत्येकाचे रूल्स वेगवेगळे आहेत आणि ती मुख्य चूक आपलीच असल्यामुळे म्हणजे पेनल्टी लागणारच ऍक्च्युली। किंवा मग कॅश लगेच त्यांनी भरली असती तर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता। पुढचा प्रश्न घेतोय अमोल अमले यांचा नाशिकवरून। अमोल, आपला प्रश्न विचारा। सर, ऍक्च्युली आम्ही क्रेडिट कार्ड वापरतो 2-3 बँकांचे, पण त्याचा गैरवापर जो होतो बरेचदा टीव्हीला दाखवतात वगैरे, पेपरमध्ये येतात, ते टाळण्यासाठी कुठल्या दक्षता पाळल्या पाहिजेत? समजलं नाही काय ते, कशा प्रकारचा गैरवापर तुम्हाला म्हणायचा आहे? म्हणजे आता काही मध्ये टीव्हीला वगैरे बँक पेपरमध्ये दाखवतात की याचं क्रेडिट कार्ड माझ्या खिशात असताना सुद्धा दुसरं कोणी त्याच्यावर डेबिट मारतं, की त्याच्यावर काही परचेस होतात, काही नंबर वगैरे मध्ये व्हायचं असं काहीतरी। नाही, जनरली असं होत नाही, कारण क्रेडिट कार्ड तुमच्याकडेच आहे। बाय चान्स तुम्ही तो PNR नंबर जो आहे, आयडेंटिफिकेशन नंबर, PIN नंबर जो आहे, तो कुणी चुकून नोट डाऊन केलेला असला किंवा कार्डाचा नंबर घेतलेला असला तरच होऊ शकतं। आणि जनरली स्टोअर्स वगैरे मध्ये आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा ते कार्ड बघतात, सही मॅच होते की नाही बघतात। त्यामुळे तसा खिशात तुमच्या कार्ड असताना गैरवापर होणं अशक्य आहे तसं। म्हणजे असं घडत असेल पण फार कमी होत असेल अनेकदा। म्हणजे नसेलच, माझ्या मते घडत नसेल, अगदी जाणून बुजून कोणी अगदी केलं तरच। म्हणजे पुढचा प्रश्न घेतोय मधुकर सहामते यांचा मुंबईवरून। मधुकर, आपला प्रश्न विचारा। हॅलो। हा मधुकर, मी कांदिवलीहून बोलतोय। मी HSBCचं कार्ड वापरतोय। हॅलो। आणि मला आता त्यांनी ऍड कार्डची म्हणजे लाईफ टाईम फ्री होतं, कार्ड लाईफ टाईम फ्री होतं आणि त्यांनी 700 आणि 350 रुपये फी लावली आहे ऍड कार्डची। ती कशी काय लावली आहे? फ्री कार्ड होतं का तुमचं? फ्री कार्ड आहे, पहिले मला त्यांनी सांगितलं होतं फ्री आहे, तुम्ही आता मला बिल आलं ना त्याच्यामध्ये 700 आणि ऍडिशनल कार्डचे 350 रुपये फी लावलेली आहे। ऍड ऑन कार्ड फ्री नसेल तुम्हाला, ऍड ऑन कार्डचे तुम्हाला द्यावेच लागतील ते पैसे। हवं तर तुम्ही बँकेला कळवू शकता, लिहून कळवा ते ना की असे लावलेले आहेत आणि ते मी कशासाठी भरायचे। तुम्ही कंप्लेंट म्हणजे बँकेला कंप्लेंट करू शकता। मला वाटतं ह्याच्यात पण म्हणजे मगाशी आपण जे बोलत होतो की कुठेतरी सगळे पॉलिसीज नीट वाचा, नियम नीट वाचा आणि त्यानंतरच, कारण ऍड ऑन कार्ड जेव्हा दिलेलं आहे तेव्हा त्याच्यात कंडिशन असणार की आता तुम्हाला एवढे पैसे लागतील किंवा एवढी फी लागेल, इयरली मेंटेनन्स लागेल, असं काहीतरी असणारच। कारण म्हणूनच ते सगळं वाचायचं असतं किंवा वाचता येत नसलं म्हणजे विचारलं तरी हरकत नाही, बँकेत जरी जाऊन विचारलं तरी हरकत नाही। थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि मला इतकी छान माहिती दिली त्याबद्दल। मला वाटतं खरेदीचा हा स्मार्ट पर्याय खऱ्या अर्थाने स्मार्ट बनू शकतो जर आपण या सगळ्या गोष्टींचं नीट मार्गदर्शक व्यवस्थितपणे अवलंबन केलं तर ते नक्कीच स्मार्ट होईल। टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा केली ती क्रेडिट कार्ड घेताना या विषयावरती आणि उद्या भेटणार आहोत आहार तज्ज्ञ डॉक्टर लीना राजे यांना आणि चर्चा करणार आहोत डब्यातला खाऊ या विषयावर। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर उद्या मला 1:30 ते 2 या वेळेत नक्की फोन करा। आमचा नंबर आहे 022 668 99204।
टॉक टाइम मध्ये आज इतकंच. अचूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.